वीकेंड म्हटला की पोरांनाच नाही तर पोरांच्या पप्पांना पण काहीतरी स्पेशल खायचं असते. सकाळपासून लागली होती संध्याकाळ काहीतरी स्पेशल बनव, रोजची चपाती भाजी नको. मग आता पोरांच्यासाठी सुरमई फ्राय केलं होतं, म्हणजे त्यांनी चायनीजकडं बघायला नको म्हणून आमच्यासाठी चायनीजवर शिक्कामोर्तब केलं. तर इथं कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि कांदा टाकून परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी, फरसबी आणि गाजर टाकून ना असं हाय फ्लेमवर परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये टाकलं एक अर्धा चमचा रेड चिली सॉस, चमच्याभर डार्क सोया सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी. इथं मी कमी टाकल्या कारण नंतर कुणाला पाहिजे ते भाताबरोबर तिखट जरा घेऊन खाते. तर आता भात मी बघा दुपारीच शिजवून ठेवला होता, म्हणजे संध्याकाळी करायला मोकळा होईल. तर आता भात हा चांगला मिक्स करून घ्यायचा. कलर तुम्ही म्हणशीला की काय हॉटेलसारखा आला नाही. हां, आपण घरचं बनवतोय तर असा कसा कलर येईल कसा पण खायला एक नंबर लागतं आहे बघा. हॉटेलचं कलर टाकलेलं असतं सगळं. तर इथं भात परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाकली आणि चांगलं मिक्स केलं. तर भात तयार झाला म्हणून लगेच मग मंचाव सूप करायला घेतला. भाताबरोबर काय तर पाहिजे की नाही, मग बारीक चिरलेला लसूण, कांदा आणि थोडासा कोबी आणि गाजराचं तुकडं टाकलं. मिरचीचं मोठं तुकडंच टाकलं कारण दिसायला पाहिजे. आता इथं 1 चमचा रेड चिली सॉस आणि 2 चमचे डार्क सोया सॉस टाकला आणि हे सगळं मिक्स करून ह्यात 1 लिटरभर पाणी ओतलं. आता ह्या पाण्याला उकळी येऊपर्यंत मी काय केलं, एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडं एक अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि हे मिक्स करून ही प्युरी ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकली. मध्येच एक अर्धा चमचा मिरपूड आणि मीठ टाकलं होतं. मीठ टाकलेलं मी दाखवायचं राहिलं आहे, मीठ टाका बरं का आठवणीनं. त्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि गरमागरम सर्व करायचं. आता आम्ही तर भाताबरोबर खाल्लं तर एवढं भारी लागत होतं म्हणून सांगू. हॉटेलमधलं काय आणायलाच नको. हां, आणि कांद्याची पात टाकायला विसरायचं नाही. भारी दिसतंय बघा, एक नंबर. मग तुमच्याकडं काय बनलं आहे आज विकेंडला? चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.